नमस्कार, महाराष्ट्र समाचार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आसरा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न. आसरा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी महाराष्ट्र यांच्या वतीने गुरुवार दिनांक 21 मे 2026 रोजी परभणी येथील गोल्डन फंक्शन हॉलमध्ये 10वी व 12वी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून इस्काय बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्वेसर्वा मिराज भैया सिद्दीकी उपस्थित होते. तसेच मार्गदर्शक म्हणून डॉक्टर हुलसुरे सर, हुलसुरे क्लासेस बायोलॉजी यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक यशासाठी आवश्यक असलेल्या मेहनत, शिस्त व सातत्य याबाबत मौल्यवान मार्गदर्शन केले. यावेळी शेख तौसिफ शेख इब्राहिम, बसेरा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, फारुख सेठ सौदागर, गोल्डन फंक्शन हॉल संचालक मजहर पटेल परतूर, रब्बानी साहेब परतूर, शेख रियाज, RR ॲग्रो सोल्युशन, खाजा मोईन, म्युझिक वर्ल्ड संचालक डॉक्टर मुंजा सदाफ परभणी आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमात 10वी व 12वी परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना भविष्यातील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आसिफ हुसेन अन्सारी यांनी केले. उपस्थित मान्यवर, विद्यार्थी व पालकांचे स्वागत करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिला. कार्यक्रमाच्या शेवटी आसरा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सय्यद शोएब हाशमी यांनी उपस्थित मान्यवर, पालक, विद्यार्थी व सहकाऱ्यांचे आभार मानले. समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने 10वी व 12वीचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर मान्यवरांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करत आसरा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणारा हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सर, आज आसरा एज्युकेशन वेलफेअर सोसायटी फाउंडेशन च्या द्वारे 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये शहरातील 400 ते 500 विद्यार्थी, गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. खरंच हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे आसरा एज्युकेशन फाउंडेशन यांचं पहिल्यांदा आपण स्वागत करणं गरजेचं आहे. कारण हा कार्यक्रम व्यवस्थित पद्धतीने अरेंज केला आणि त्यामध्ये मुलांनी भविष्यामध्ये काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने नीट, JEE, CET मध्ये तयारी करायला पाहिजे याच्यासाठी त्यांना मोटिवेशन देण्यात आलं. आणि याच्यामधून, अशा कार्यक्रमामधून मुलांना व त्याच्या पालकांना प्रोत्साहन भेटत असतं. त्यासाठी सर्व जे काही मान्यवर उपस्थित राहिले त्यांचंही आपण परभणीच्या वतीनं स्वागत करूया. आणि खरंच या कार्यक्रमामुळं मुलांना प्रोत्साहन भेटेल आणि त्यामुळं मुलं समाजामधून चांगल्या पद्धतीने पुढे येतील. जे नीट असेल, JEE असेल, UPSC, MPSC याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने मुलं पुढे आपलं करिअर करायला लागले. त्यांच्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तर कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्यांच्यासाठी आम्हाला बोलवलं, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन आहे. थैंक यू सर. हर साल की तरह इस साल भी आसरा एजुकेशन एंड वेलफेयर सोसाइटी की जानिब से 10वीं और 12वीं की नुमाया कामयाबी हासिल करने वाले तलबा और तालिबात को आज हमने मोमेंटो सनत से नवाजा उन्हें, और तमाम जो मेहमान आए थे उन सब का भी हमने इस्तकबाल किया. और उन सब तमाम लोगों का हम शुक्रिया अदा करते हैं. और मीडिया ग्रुप का भी हम है तो शुक्रिया अदा करते हैं कि जो हर वक्त हमारा साथ देते हैं और हर वक्त हमारे साथ रहते हैं. 21 मई 2026 को आज परभणी के धार रोड स्थित गोल्डन फंक्शन हॉल के अंदर आज हमने आसरा एजुकेशन एंड वेलफेयर सोसाइटी की जानिब से हर साल की तरह तीसरा साल हमारे इस प्रोग्राम को हुआ. आसरा एजुकेशन एंड वेलफेयर सोसाइटी की जानिब से तकरीबन 3 साल से हम कंटिन्यू आज तीसरा साल प्रोग्राम हो चुका है. बताना ये है कि हम जो 10वीं और 12वीं के अंदर जो बच्चे कामयाब होते हैं उनकी हौसला अफजाई किस तरीके से की जाए, तो ये सोच हमारी ये रहती है कि हम किस तरीके से बच्चों की गुलपोशी कर कर उनको जो तो हिम्मत अफजाई करें, उनकी गुलपोशी करने के बाद वो बच्चे बड़े खुशी में दिखाई देते हैं कि कहीं ना कहीं उनको मंच मिल रहा है और बच्चों की हौसला अफजाई हो रही है. आज तमाम जो मेहमान आए थे उनका भी हमने शुक्रिया अदा किया, जैसे कि मेरा सिद्दीकी साहब है जो डेवलपर्स बिल्डर्स है, नगर सेवक भी है प्रभाग 3 के,
उनका हमने शुक्रिया अदा किया। इसी तरह जो तो फारूक सेठ सौदागर जो गोल्डन फंक्शन हाल के सर्वे सर्वा है, उनका शुक्रिया अदा किया। इसी तरह अगर देखा जाए तो तमाम जो मेहमान आए थे यहाँ पे, उन तमाम मेहमान का हमने शुक्रिया अदा किया। असरा एजुकेशन एंड वेलफेयर सोसाइटी की जानिब से जो इतने बच्चों को आज यहाँ पर मोमेंटो देकर उन्हें प्रमाण पत्र दिया गया, उन बच्चों को जो भी हमने आने के लिए यहाँ से दावत दी थी और भरपूर बच्चे आए और मेहमान भी आए, मेहमानों का शुक्रिया अदा करता हूँ। और हमारा साथ देने वाले असरा एजुकेशन एंड वेलफेयर सोसाइटी की तरफ से जो प्रोग्राम लिया जाता है, तो उसमें सैयद शोएब हाशमी जो तो सबसे बड़ी भूमिका उनकी रहती है। यहाँ पे असरा एजुकेशन एंड वेलफेयर सोसाइटी के संस्थापक अध्यक्ष है सैयद शोएब हाशमी, उनका काम यहाँ पे बड़े बड़े इसमें बड़ा मेहनत रहती है। उसके बाद हमारी जो पूरी टीम है यहाँ पे, बच्चों की भी टीम है, इन सभी की मेहनत से ये प्रोग्राम कामयाब होता है। आज जितने मान्यवर आए थे, उन मान्यवरों ने उन बच्चियों को हौसला अफजाई की और मुबारकबाद दी। और तमाम जो आप लोग भी आए पत्रकार, उन सभी का मैं शुक्रिया अदा करता हूँ और इस प्रोग्राम में आने वाले तमाम मेहमान का भी फिर से शुक्रिया अदा करता हूँ।